चला सामना चालू करायचा आहे. नितेश सलमीचे दोन बॅटर आपण पाहतोय, राहुल गोंड आणि अनिकेत चौधरी. बॉलिंग ट्रॅक वरती नितेश बुजड. सामना 3 षटकाचा असेल. इथून एक संघ आपण पाहतोय फायनल मध्ये थेट प्रवेश करेल. कोणता संघ? चला सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे आणि जी बाउंड्री लाईन आहे त्याच्यापासून थोडस दूर बसायचं आहे. पहिला बॉल राहुल गोंड साठी. पहिला चेंडू आपण पाहिला तर कोलगट टप्प्यात चेंडू आपण पाहतोय ऑफ साइड ऑफ स्टंपचा मारा. पहिल्याच बॉलवरती सिंगल इथे कंप्लीट केली जाते. या सिंगलने पाहतोय आपण संघाचं अकाउंट ओपन होते, खातं ओपन होते 1 या अंकावरती. नितेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस लोअर फुलटस बॉल होता, कन्वर्ट करणं गरजेचं होतं, पण तू बघा दुसरा बॉल पाहतो आपण डॉट येत आहे. चांगल्या लाईन आणि लेनचा वापर करताना पाहिले नितेश बुजड यांना. सकाळचा 17 पासून नितेश यांनी अप्रतिम खेळ केलाय. बॅटिंग थोडीशी खराब झाली परंतु गोलंदाजी अप्रतिम इथे साधली गेली आहे आजच्या दिवसामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा बॉल बॅक ड्राइव्ह आपण पाहतोय. लॉंग ऑफ मध्ये अभिजित आहेत, डीप मध्ये फिल्डर. एक सिंगल धावेवरती समाधान व्हावं लागते. सिंगल पेक्षा या जास्त काही मिळणार नाही या बॉलवर सुद्धा. धावसंख्या पाहतो आपण 2 या अंकांवर जाऊन पोहोचते. 3 बॉलचा खेळ संपलाय. पहिलं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती आहे. फुलटॉस बॉल ऑफ साइडला कव्हरच्या डोक्यावरून क्रॅकिंग फटका पाहतोय. राहुल गोंड इज ऑन फायर. फुलटॉस बॉल ऑफ साइडला कव्हरच्या डोक्यावरून क्रॅकिंग. राहुल गोंड यांचा विचार केला तर ऑफसाईडची जागा त्यांना खूप पसंत आहे आणि त्याच दिशेने हा फटका सजवलाय. कव्हरच्या डोक्यावरून सरळ चेंडूला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आलाय. यावेळेस आक्रमण केलंय. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर कट आपण पाहतोय. फटका सजवलाय. चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाव्यांसाठी चौकार. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आलाय. यावेळेस आक्रमण केलंय. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर कट आपण पाहतोय. फटका सजवलाय. चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. गोलंदाजीवरती पहिले 3 चेंडू नितेश यांनी अप्रतिम हाताळले होते. राहुल यांनी टप्पा पाहिला होता आणि त्या टप्प्यावरती आता आक्रमण केलंय. पुढचा बॉल यावेळेस बघा फक्त आणि फक्त ढकलले आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम यावेळेस राहुल गोंड यांनी केलंय. कारण मागच्या मॅच मध्ये राहुल एका बाजूला किल्ला लढवत होते पण दुसऱ्या बाजूनी विकेट्स सातत्याने जात होत्या. त्याच कारणास्तव पाहिलं तर शेवटच्या बॉलवर सिंगल धाव येते. या सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचते 13 या अंकांवरती. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकात समाप्त धावसंख्या 13 विदाउट लॉस. बघा उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा एक गाव एक फॉर्मॅट मध्ये आपल्याला 8 संघ पाहायला मिळतील. तुल्यबळ संघ उद्या इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील आणि ऑल इंडिया ओपन मध्ये सुद्धा उद्या दिवसामध्ये मोठे मोठे संघ तारे सितारे या वसई च्या ग्राउंड वरती आपल्या खेळताना पाहतील. यावेळेस बघा 1 बाउंड चेंडू सरळ सीमारेषा पार निघून गेला. राहुल गोंड यांच्या बॅट मधून अजून एक येतोय चौकार. यांच्या गोलंदाजी पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं राहुल गोंड यांनी. रुसुल यांचा पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला हॅमर करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटन बॉल संपर्क झाला नाही. डॉट चेंडू त्यांना पाहतोय. चौकारानंतर पाहतो आपण मिनी कमबॅक केलंय गोलंदाजाने. पुढचा बॉल सूरज यांचा राहुलसाठी. यावेळेस तेज तर्रार पण तू बघा ऑफसाईडच्या बाहेर हा चेंडू हाताळला गेला होता. व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. एक अतिरिक्त धाव आपण पाहतोय स्कोर कार्ड मध्ये लागली जाते. यावेळेस पुन्हा एकदा काय फटका सजवलाय. वा अप्रतिम फटका आपण पाहतोय. राहुल गोंड यांच्या नावावरती येतोय अजून एक षटकार.
धावसंख्या पाहतो आपण 24 वरती जाऊन पोहोचते. 24 धावा स्कोर कार्ड वरती लागला. यावेळेस लोअर फुल्डर बॉल होता ऑन साइडला उडवलाय. बॉलला सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी राहुल कोण इज ऑन फायर. स्कोर कार्ड वरती लागला. यावेळेस लोअर फुल्डर बॉल होता ऑन साइडला उडवलाय. बॉलला सरळ पाठवलं. बघा इथे आक्रमण आक्रमण आणि आक्रमण केलं जातंय. राहुल गोंड त्यांचं नाव का साधलं जातंय, जास्तीत जास्त का घेतलं जातंय, आयकॉन म्हणून का संबोधलं जाते या खेळाडूला हे दर्शवलंय. एका हाती किल्ला लढवताना पाहतोय आपण पुन्हा एकदा. ऑफ साइडला स्क्वेअर कटचा फटका पळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या टोला चेंडू ब्रश झाला. चेंडू जातोय गली रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांशी धावफलक 32 रन्स ऑन बोर्ड. 32 धावा. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकातील. पूर्णपणे यावेळेस पाहतोय आपण आक्रमण केलंय राहुल गोंड. बघा शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा आपण सिंगल घेतली जाते. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम राहुल गोंड यांनी केलंय. षटक संपते. दुसरं 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो पण 33 वरती जाऊन पोहोचते. 3-3 33 धावा. शेवटचा षटक हातामध्ये कोणता गोलंदाज सज्ज होईल ते सुद्धा पाहायला आपल्याला मिळेल. कारण शेवटचं षटक पाहतो आपण निर्णायक षटक आहे. त्या षटकामध्ये मोठे फटके नक्कीच खेळले जातात बॅटरकडून. हॅलो, चला सेमीफायनलचा सामना खेळत आहेत 2 संघ. ते म्हणजे विजेंद्र 11 वर्सेस बागी बेनापट्टी. चला शेवटचं षटक अंतिम षटक घेऊन येतात ते संजय उर्फ गेल. अतिशय चांगलेसे फलंदाज गोलंदाज अष्टपैलूची खेळी करता आपल्या संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतात. स्ट्राईकला ते राहुल गोंड अतिशय चांगलेसे फलंदाज वसई परिसरातील. पुन्हा एकदा उंचावून चेंडू नक्की मिठीवर. हा येतोय षटकार. अतिशय चांगला असा फटका राहुल गोंड यांच्या बॅट मधून निघालेला षटकार. पुन्हा एकदा उंचावून चेंडू नक्की मिठीवर. हा येतोय षटकार. राहुल गोंड पुन्हा एकदा चांगला फंट ऑफ साइड तळ चेंडू. बघूया किती धावा येतात. हा येतो बॅक टू बॅक षटकार. नक्कीच चांगली फलंदाजी बघायला मिळते सर्व प्रेक्षकांना. धावसंख्या पोचली गेली ती 45 या धावसंख्यावरती. खूपच चांगली फलंदाजी आता परत करत आहेत ते राहुल गोंड. आणि 43 धावावरती खेळायचे. बघू आजच्या दुसरे 50 धावा करतो का राहुल गोंड. तरी 12 चेंडू मध्ये 43 धावा केल्या. चला चेंडू पुरवायचा तिकडे. चला आलेला आहे मैदानामध्ये चेंडू. चला अतिशय चांगल्याशी फलंदाजी करत आहे. 12 चेंडू 43 धावा. नॉट आउट खेळत आहे राहुल गोंड. पुन्हा एकदा फुलटच चेंडू. पुन्हा एकदा उंचावून तडलेला चेंडू. निलेश जायचं झेलच्या खाली. बघूया. आणि हा येतोय षटकार. बघा बॅक टू बॅक 3 षटकार. धावसंख्या पोचली. पुन्हा एकदा फुलटच चेंडू. पुन्हा एकदा उंचावून तडलेला चेंडू. निलेश जायचं झेलच्या खाली. बघूया. आणि हा बघूया 50 धावा होतात का. आणि नक्कीच पुन्हा एकदा इथे 50 धावा तर नक्कीच पूर्ण केलेल्या आहेत राहुल गोंड यांनी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि जोरदार टाळ्या होत्या राहुल गोंडसाठी. पहिला 50 आजच्या दिवसामध्ये पटकावली गेली ती 14 चेंडूमध्ये. 51 धावा. अप्रतिम फलंदाजी. आणि शेवटच्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये बघा राहुल गोंड यांची फलंदाजी. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. पुन्हा त्या लेग साइड थोडा चेंडू. हा येतोय झेल. अतिशय चांगला असा झेल पकडला. आणि राहुल गोंड यांनी अतिशय चांगल्याची फलंदाजी केली. 15 चेंडू 51 धावा. बाद झालेला आहे. अप्रतिम फलंदाजी. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. पुन्हा एकदा लेग साइड थोडा चेंडू. हा येतोय. चला शेवटचा चेंडू आहे आणि जात आहेत ते रवींद्र चौधरी. आणि नॉन स्ट्राईकला ते अनिकेत चौधरी.
चौधरी नक्कीच मैदानामध्ये 2 फलंदाज आलेले आहेत. चला बघूया मॅन ऑफ द सिरीज कुठला खेळाडू घेऊन जाईल. 14 तारखेला मेगा फायनलचा सामना आहे. जो संघ विजय होईल आजच्या दिवसामध्ये तो 14 तारखेला शनिवारी खेळवला जाईल फायनलच्या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा चांगला चेंडू शॉर्ट पिच चेंडू चांगला खेळून काढला लेग साईडला. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण. अनिकेतने रनिंग बघा दुसरे धाव पूर्ण केले. तिसरे धावेचा प्रयत्न सुद्धा होतो अनिकेत यांचा आणि फेकी अप्रतिम आणि नक्कीच 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या पोचली गेली आहे ती 55-56 धावांचं आव्हान ठेवले. सामना जिंकण्यासाठी विजेंद्र लेवणे या संघाला. 18 चेंडू 56 धावा. राहुल यांच्या अप्रतिम फलंदाजी. 14 चेंडू 51 धावा. नक्कीच सिरीजसाठी नाव कोरलं जात आहे. सामना जिंकले तर नक्कीच एक सामना खेळायला भेटेल फायनलचा. बघा कुठला संघात फायनलमध्ये प्रवेश करतो. बागी बेनापट्टी की निर्मळ विजेंद्र लेवन निर्मळ. बघा 2 संघ आहेत. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. दोनाकडे चांगल्याची फलंदाजी आहे. तर मागच्या सामन्यामध्ये संजय गेल उर्फ गेल यांनी अप्रतिम 5 षटकार ठोकले गेले आपल्या संघासाठी आणि सामना विजयी करून दाखवला एकविरा कळम या संघाबरोबर. बघा तशीच त्यांना खेळी करायची आहे. अरे 56 धावा आहेत. चला फलंदाजांनी घाई करायची आहे आणि पुढचं समालोचन आमचे दर्शन डबके सर करत आहेत. चला वेणापट्टीने लवकरात लवकर शत्रक्षण लावून घ्यायचं आहे. जास्त वेळ खर्च करू नका. बॅड लाईट आपल्याला पाहायला मिळते. सूर्यदेवाने सुद्धा आपला घरचा रस्ता पकडलाय आणि पक्षी सुद्धा आपल्या घरट्याला परतताना पाहतोय. चला आपल्याला सुद्धा जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. शेवटचा मॅच आहे. इथून एक संघ आपण पाहतोय थेट फायनल मध्ये जाईल. 56 धावांचं टार्गेट. एक भलं मोठं टार्गेट इकडे सेट केलं जाते 18 चेंडूमध्ये. त्या 56 धावा कशा पद्धतीने चेस केले जातील. कारण विजेंद्र लेवन संघाचा विचार केला तर संजय घाटाळ असतील, मिलिंद असतील, नितेश भुजड, निलेश, मंगेश, सूरज, अभिजित, एक मोठी बॅटिंग लाईन आहे आणि तशी कामगिरी सुद्धा आता करावी लागेल. चला 2 बॅटर लवकर जायचं आहे. जास्त वेळ खर्च करू नका. तुम्हाला जास्त उशीर होईल. 18 मध्ये 56 ची आवश्यकता इथून मॅच जिंकण्यासाठी. छप्पन्न धावांचा टार्गेट इकडे सेट केलं जाते. 18 चेंडूमध्ये 56 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. सरासरी पाहिले तर 18.66 सरासरीने या धावा कंप्लीट कराव्या लागतील विजेंद्र लेवन संघाला. पहिल्या षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय बेनापट्टी एक्सप्रेस अनिकेत चौधरी बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. PDTPL मध्ये हा खेळाडू आपण इन ऍक्शन मध्ये ॲज अ आयकॉन पाहायला मिळेल. अनिकेत चौधरी 17 तारखेपासून पालघर डिस्ट्रिक्ट आदिवासी प्रीमियर लीग आपण पाहतोय सुरुवात होईल आणि तेव्हा ॲज अ आयकॉन म्हणून अनिकेत चौधरीला सुद्धा आपण पाहू शकता. राहुल गोंड असतील, अनिकेत चौधरी असतील, हितेश गणेशकर, आकाश धानवी, भरपूर असे खेळाडू आहेत वसे पट्ट्यातील. त्यांनी आपलं नाव या क्रिकेट पटलावरती गाजवलंय. तेच खेळाडू PDTPL मध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. म्हणतो इथे पाहतोय आपण 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. बघा ते इथून पाहिलं तर सिंगल डबल वरती जास्त भर देऊन फायदा नाही आहे. इथून मोठे फटके खेळावे लागतील. षटकार आणि चौतकारांची आतिषबाजी करावी लागेल. धावांचा पाऊस पाडावा लागेल मिलिंद आणि संजय यांना. दोन चेंडूमध्ये 3 धावा स्कोर कार्डवरती लागल्या जातात. पुढचा बॉल अनिकेत चौधरी यांचा. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. तेजस आहेत
सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय पण तेजस्वनच्या मार्फत फक्त आणि फक्त सिंगल येते. धावसंख्या पाहतो पण 4 या अंकांवर जाऊन पोहोचते. 3 चेंडूचा खेळ संपला. इथून पाहिला गेलं तर मोठे फटके खेळावे लागतील. संजय यांना मागचा सामना आठवावा लागेल. षटकारामध्ये डील करावे लागेल. यावेळेस ऑन साइडला उडवलाय, धमाका केलाय षटकार. देखील यावेळेस ऑन साइडला उडवलाय, धमाका केलाय. अनिकेत चौधरी या गोलंदाजावरती आक्रमण केलंय. अनिकेत चौधरी यांचा विचार केला तर यंगस्टर पापडी या संघातून सातत्याने चांगला खेळ केलाय. स्ट्राईक गोलंदाज आहेत अनिकेत चौधरी, परंतु आज पाहिलं तर एक गाव एक फॉर्मॅट मध्ये सकाळ 17 पासून अप्रतिम खेळ केलाय. बॅटिंग थोडीशी खराब झाली परंतु गोलंदाजी अप्रतिम राहिलाय आजच्या दिवसामध्ये. या षटकाचा पुढचा बॉल पाहिला तर डॉट आलाय. पूर्णपणे बॅटरला थांबवलं गेलंय. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या पाहतो पण 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. शेवटचा बॉल असेल यावेळेस. फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता. 22चा इशारा पंचाचा होतोय. एक सिंगल धाव येते 22च्या रूपामध्ये. षटक संपते. आपण पाहतोय पहिलं आणि पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय पण 11 या अंकांवर जाऊन पोहोचते. विदाउट लॉस 11 धावा. बारा चेंडू 45 धावांची आवश्यकता. सरासरी पाहिली तर 22.50च्या सरासरी धावा लागेल. प्रति षटकामध्ये 22 धावा बनवणं गरजेचं आहे. म्हणजे इथून 4 मोठे फटके खेळणं गरजेचं असेल. संजय स्ट्राईक वरती आहे. संजयने मागच्या मॅच मध्ये अप्रतिम खेळी केली होती. एका हाती किल्ला लढवला होता आपल्या संघाचा. तशी बॅटिंग करावी लागेल यावेळेस. बघा पूर्णपणे बॅटरला बीट केलंय. राहुल गोंड लेफ्टी बॅटरसाठी चांगले गोलंदाज मानले जातात आणि यंगस्टर पापडीचा एक महत्वाचा घटक आहे आणि या खेळपट्टीवरती भरपूर वेळा त्यांनी स्वतःला सिद्ध सुद्धा केलंय. राहुल गोंड पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता. सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने परंतु बॅट बॉल संपर्क झाला नाही. डॉट चेंडू त्यांना पाहतोय. बॅक टू बॅक डॉट बॉल आल्यात. राहुल गोंड पाहिलं तर अचूक लाईन आणि लेनचा वापर करताना पाहतोय. नेक्स्ट बॉल राहुल गोंड. यावेळेस पायावरती चेंडू हाताळला होता. फक्त आणि फक्त फ्लिक केलाय या बॉलला आणि एक सिंगल धाव इथे घेऊन स्ट्राईक रोटेट केली जाते. मिलिंद यांना स्ट्राईक दिली जाते. यावेळेस पाहिलं तर विजेंद्र इलेव्हन संघाच्या पूर्णपणे खांदे थोडेसे ढासळले पाहत आहेत. शोल्डर थोडेसे डाऊन झालेत कारण भला मोठा डोंगर उभा केला होता बागी बेनापट्टी या संघाने. यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची लिडिंग एज आणि आता पाहतोय फलंदाज येतोय बाद. चला ज्या खुर्च्या घेऊन गेलेल्या आहेत त्या सर्व खुर्च्या घेऊन यायच्या आहेत. ज्यांनी खुर्च्या घेऊन गेल्यात प्रत्येक जो खेळाडू बसलेला आहे जो प्रेक्षक बसलेला आहे खुर्चीवरती त्यांनी कृपया करून खुर्च्या घेऊन यायच्या आहेत. चार बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या पाहतो आपण फक्त आणि फक्त 12 या आकड्यावरती जाऊन थांबलेली आहे. पूर्णपणे या मॅच वरती पकड बसवलाय बागी बेनापट्टी या संघाने. यावेळेस लोअर फुलटस बॉल ऑन साइडला आपण पाहतोय. अभिजित न्यू बॅटर खेळून काढलाय. एका सिंगल येईल या बॉलवर. धावसंख्या पाहतो आपण 13 या अंकांवर जाऊन पोहोचते. इथून 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस लोअर फोल्डर बॉल होता ऑन साइडला आपण पाहतोय. ते स्टेज आहे आणि त्याला चेंडू आदळला गेला. एक सिंगल येते. या सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय धावफलक 14 या अंकांवर जाऊन पोहोचते. 14 धावा लागल्या जात आहेत स्कोर कार्ड वरती.
नरेंद्र येतोय. शेवटचे 6 बॉल फक्त आणि फक्त. आता आपण पाहतो फॉर्मॅलिटी बाकी आहे या मॅच मध्ये. पूर्णपणे सामना पाहिला तर एका बाजूने झुकलेला पाहतोय. पहिलाच बॉल ऑन साईडला उडवलाय. षटकार आलाय संजय घाटाळ्यांच्या बॅट मधून. चला बॉल पुरवायचा आहे. पहिलाच बॉल ऑन साईडला उडवलाय. षटकार आलाय संजय घाट. पुन्हा एकदा ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. कार्पेटला रोड कलर चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक सिंगल येते. तर पूर्णपणे आपण पाहतोय सामना बागी बेनावटी या संघाच्या बाजूने झुकलेला पाहतोय. पूर्णपणे खांदे ढासळले आहेत विजय निर्लण संघाचे. यावेळेस बॉडी लाईन वर चेंडू हाताळला होता. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. आपण पाहतोय फिल्डर आहेत. एक सिंगल येते. बघा आता फक्त फॉर्मॅलिटी बाकी आहे या मॅच मध्ये. पूर्णपणे मॅच एका बाजूने झुकलेली आहे. इथून विजयाचा सुगंध बागी बेनापट्टीच्या खेमामध्ये नक्कीच दरवळताना पाहतोय. राहुल गोंड आज काय खेळी केले हा प्रतिम. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला उडवलाय. चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी अजून एक षटकार येतोय संजय घाटाळ्यांच्या बॅट मधून. दोन चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. फक्त 2 लिगल चेंडू हाताळावे लागतील. यावेळेस बघा काय घडते काय बिघडते. पंचांचा इशारा वाईड येतोय. वाईड बॉल पंजा खोलला इकडे गोलंदाजाने. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या अंकांवरती. यावेळेस आउटसाइड ऑप्शनचा मारा केला होता. पूर्णपणे ब्लॉक होल मध्ये हा चेंडू हाताळला होता. वाईड यॉर्करचा मारा आपण पाहतोय गोलंदाज नरेंद्र चौधरी यांचा. शेवटचा बॉल असेल. शेवटचा बॉल सुद्धा येतोय निर्धाव. सामना जिंकतोय इकडे बागी बेनापट्टी संघ. आणि फायनल मध्ये थेट प्रवेश केलाय बागी बेनापट्टी या संघाने. हार्डलक हार्डलक विजेंद्र 11. नक्कीच राहुल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याची होते सगळीकडे बोंबा बोंब तोच ठरतोय मॅन ऑफ द मॅच मिस्टर राहुल गोंड. राहुल गोंड यायचा आहे मॅन ऑफ द मॅच. Esse vamos.